हाय हॅलो नमस्कार। तर आज आपण कुठलाही रेसिपीचा व्हिडिओ न पाहता मस्त असं आम्ही फिरायला गेलेलं ट्रिपचा व्हिडिओ पाहणार आहोत। तर बघा तुम्ही मस्त असा समुद्र आहे। तर मी माझ्या फॅमिलीसोबत मुरुड जंजिरा आणि दिव्याघर इथे फिरायला गेली होती। तर पुण्यातून आम्ही मुरुडसाठी निघालो होतो। जाताना आम्ही पालीचा गणपती केला, अष्टविनायक मधला बल्लाळेश्वर। तर तुम्ही जाता जाता तो करू शकता, मध्येच लागतो रस्त्यामध्ये आपल्याला। त्याचा व्हिडिओ नाही घेता आला मला, कारण की तिथे फोन अलाउड नव्हता। तर आम्ही मुरुडला डायरेक्ट रूमवरती गेलो, फ्रेश झालो आणि जंजिरा पाहण्यासाठी मुरुडपासून 4 किलोमीटर जंजिरा आहे, तर तिकडे गेलो आम्ही। तर तिथे बघा मस्त असा समुद्र आहे, समुद्राच्या मध्ये बरोबर जंजिरा आहे। तर इथे बघा सगळेजण तिकीटसाठी वेटिंग करत आहेत। इथं बोटीने आपल्याला जंजिरा पाहण्यासाठी घेऊन जातात। तर आम्ही इथं बोटीमध्ये बसलो होतो, आमच्यासोबत माझे फ्रेंड सर्कलही होते। तर या ठिकाणी बघा मस्त असं बोटीने प्रवास केला आम्ही। इथे बोटीचं तिकीट मोठ्यांसाठी 100 रुपये होतं आणि लहान मुलांसाठी 50 रुपये होतं। खूप छान वाटत होतं, सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं। तर मस्त असं बघा आपण जंजिरा किल्ल्याजवळ आलेलो आहे। तर तिथं थोडंसं पाणी कमी होतं, त्यामुळे आम्हाला छोट्या बोटीतून पुढे नेलं जंजिरा किल्ल्याच्या तिथे। मोठी बोट जात नव्हती तिथे। या ठिकाणी खूप गर्दी होती, तर सुट्टी असल्यामुळे भरपूर असे जण फिरायला आलेले होते आणि स्कूलच्या ट्रिपही खूप आलेल्या होत्या। सगळीकडे पाणीच पाणी आणि मध्ये इतका मस्त असा जंजिरा किल्ला खूप छान दिसत होता। तर आम्ही बोटीतून खाली उतरलो सगळे, तिथेही खूप पाणी होतं। पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेता आला नाही मला, गर्दी असल्यामुळे। तर थोडासा घेतला होता मी। बोटीतून उतरून आम्ही सगळेजण जंजिरा किल्ल्याकडे गेलो। बघा तुम्हाला ज्या पायऱ्या दिसत आहेत ना समोर, तिथं मोठं गेट आहे। तर तिथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला। तर आतमध्ये एंट्री केली की असा हा किल्ला आहे। आणि आम्ही शनिवारी गेलो होतो, शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी खूप असते। तर खूप गर्दी होती किल्ला पाहण्यासाठी। खूप सुंदर किल्ला आहे आतून, मस्त असं बघा तुम्ही। किल्ल्याच्या आतमध्ये 2 तलाव आहेत। या ठिकाणी किल्ला पाहण्यासाठी आपल्याला फक्त अर्धा ते पाऊण तासच मिळतो। बोटीवाले आपल्याला टायमिंग देतात, तेवढ्या वेळात ते म्हणतात की तुम्ही किल्ला पाहून या। तर खूप कमी वेळ असतो। तर या ठिकाणी बघा मस्त असा किल्ला आहे। हा किल्ला पूर्ण 22 एकराचा आहे असं म्हणतात। तर खूप सुंदर आहे। तर पूर्णपणे नाही बघितल्या जात एवढ्या कमी वेळामध्ये, तर जेवढं होईल तेवढं पटपट बघून घ्यायचं। तर बघा या ठिकाणी इथे एक तलाव आहे आणि आणखी एक दुसरा तलाव आहे। हे गोड पाण्याचे तलाव आहेत 2। किल्ल्याच्या आतमध्ये गोड पाण्याचे तलाव आहेत। तर इथे किल्ल्याची माहिती दिलेली आहे, मराठीमध्ये पण दिली आहे, हिंदीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे। तर इथे आणखी एक तलाव आहे बघा। तर त्यामध्ये खूप सुंदर मासे होते। चारी बाजूनी समुद्र आहे आणि मध्ये 2 गोड पाण्याचे तलाव आहेत। किती विशेष असेल ना हे। तुम्ही जर किल्ला पाहिला नसेल ना अजून, तर नक्की बघायला या। तर आणि मुलांनाही दाखवा, मुलांनाही खूप मस्त आहे इथं पाहण्यासाठी। या ठिकाणी बघा मस्त हा तलाव एक आहे, 2 तलाव आहेत आणि बघा किती सुंदर दिसतंय बाजूनी सगळीकडून पाणीच पाणी आहे। किल्ल्याच्या थोडं वरती आपण चढत आलो तर खूप हवा येते। इतकं छान वाटत होतं ना हे पाहताना, सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं आणि मध्ये असा मस्त असा जंजिरा किल्ला आहे। बघा इथे मस्त हा एक तलाव आहे आणि या बाजूला एक दुसरा तलाव आहे आणि सगळीकडे मागे समुद्र आहे।
तर आम्ही जाताना आता सनसेट पाहिला, खूप सुंदरही सनसेट दिसत होता। इथून आम्ही डायरेक्ट मुरुड बीचला गेलो। मुरुड बीच ही खूप छान आहे। संध्याकाळचा बघा तुम्ही किती छान आहे। थोडा वेळ फिरलो, परत रूमवर गेलो, फ्रेश झालो, जेवण केलं आणि छान झोपलो आणि नंतर सकाळी लवकर उठून मुलांना घेऊन बीचवरती आलो। खूप सुंदर वातावरण होतं। लवकर आल्यामुळे बीचवरती बिलकुल गर्दी नव्हते। मस्त असा स्वच्छ असा बीच आहे। मुलं खूप छान एन्जॉय करू शकतात, इतका छान आहे। तर बघा तुम्ही किती सुंदर आहे की नाही। मस्त राईड्स आहे, तिथे घोडागाडी आहे। मुरुडचा बीच खूप सुंदर आहे आणि स्वच्छ आहे। तर खूप छान वाटलं, सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आम्ही। मुरुडमध्ये आम्ही हॉटेलमध्ये जेवलो नाही, फिश विकत आणले होते आणि घरगुती बनवायला दिले होते। 300 ते 350 रुपये घेतात घरगुती फिश बनवण्यासाठी आणि मस्त तांदळाच्या भाकरी देतात बनवून। मस्त असं मुरुडमध्ये सगळ्यांनी एन्जॉय केला। आता आम्ही निघालो आहे दिव्यागरच्या ट्रिपला। तर मुरुडपासून एक 6 ते 7 किलोमीटर अगरदंडा म्हणून गाव आहे, तिथं ही अशी जंगल जेट्टी येते, त्यातून आपण जाऊ शकतो दिव्यागरला। तर इथे डायरेक्ट गाड्या घेऊन जातात आणि आपल्यालाही घेऊन जातात त्यामध्ये। तर याचं तिकीट अगरदंडा ते दिघी गाडीचं 200 रुपये आहे आणि आपलं जे आहे ते 30 रुपये घेतात। अगदी कमी वेळामध्ये आपण दिव्यागरला पोहोचू शकतो। अगरदंडा ते दिघे ही अशी जंगल जेट्टी आहे। तर बघा या ठिकाणी आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि मस्त असं एन्जॉय करत आम्ही दिव्यागरला चाललेलो आहे। अगरदंडा ते दिघी हे आपलं प्रवास आहे, तो पूर्ण समुद्रामध्ये आहे। तर या ठिकाणी बघा मस्त असं वातावरण आहे आणि आपण कमी वेळामध्ये दिव्यागरला जाऊ शकतो। तर इथे सर्व गाड्या पार्क केलेल्या आहेत, एका वेळेस 20 ते 25 गाड्या पार्क केल्या जातात यामध्ये। अगरदंडा ते दिघी हा प्रवास खूप छान होतो। दिघीमध्ये आपल्याला सोडतात आणि तिथून आपल्याला दिव्यागर एक 20 मिनिटांमध्ये आहे। तर बघा या ठिकाणी दिघी आलेला आहे, गाड्या बाहेर निघत आहेत जेटमधून, जंगल जेटीमधून। तर खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी आणि तिथून आम्ही दिघीवरून दिव्यागरला पोहोचलो। तर हा दिव्यागरचा बीच आहे। दिव्यागरचा बीच ही खूप सुंदर आहे आणि खूप मोठा आहे। तर संध्याकाळी आम्ही बीचवर थोडा वेळ चाललो होतो, खूप सुंदर वातावरण होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून परत आम्ही बीचवरती आलो। मस्त इथे गरमागरम उकडीचे मोदक मिळतात, खूप छान लागतात। तर या ठिकाणी बघा खूप सुंदर असा बीच आहे आणि बीच खूप मोठा आहे। तर गर्दी खूप होती, सुट्टे असल्यामुळे खूप गर्दी होती, सगळेजण फिरायला आलेले होते आणि इथे बघा मुलींची रील्स बनवायची चालू होती। तर खूप सुंदर वातावरण होतं, मुलांनी खूप एन्जॉय केलं। इथे परत राईड्स होत्या, तर त्याही आम्ही केल्या। डिटेलमध्ये व्हिडिओ घेता आला नाही, कारण की पूर्ण जर व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तर आपण एन्जॉय करायचं राहतो आणि त्या व्हिडिओच्याच मागे लागतो। जितका होईल तेवढा मी व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला आणि छान अशी ट्रिप झाली होती। खूप सुंदर बीच आहे, मस्त असं सगळ्यांनी एन्जॉय केलं। खूप मस्त बीच आहे आणि क्लीन आहे, खूप सुंदर वाटतं। तर 1-2 दिवसाची जर तुम्हाला ट्रिप काढायची असेल तर मुरुड, जंजिरा आणि दिव्यागरला जाऊ शकता। इथे काशीद बीच पण जवळ आहे, हरिहरेश्वर जवळ आहे, श्रीवर्धन जवळ आहे। पण आमचं काही इतकं सगळं बघणं झालेलं नव्हतं, मुलं सोबत असल्यामुळे थोडासा वेळ जातो। तर खूप एन्जॉय केलं, मस्त ट्रिप झाली, खूप छान वातावरण आहे, जेवणही खूप छान आहे। इथेही आम्ही घरगुती जेवण केलं होतं, हॉटेलमध्ये गेलो नव्हतो जेवायला। तर मस्त अशी ही आम्ही ट्रिप एन्जॉय केलेली आहे सगळ्यांनी। पहिल्यांदाच मी असा व्हिडिओ टाकलेला आहे ट्रिपचा, नाहीतर मी नेहमी रेसिपीचे व्हिडिओ टाकते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.